या ठिकाणी प्रदान करायच्या। हा झाला तो थोडा उशीर झाला। घेतला आज या ठिकाणी चिरंजीव प्रतीक आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी काजल यांचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आमच्या पिंपळगाव खडकीमधील श्री देवराम मुक्ताजी पोखरकर यांचे नातू श्री सौ हिराबाई मारुती देवराम पोखरकर यांची चिरंजीव प्रतीक आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी काजल श्री देवराम म्हातारबा गावडे यांची नात व श्री वसव संगीता खंडू देवराम गावडे घोडेगाव यांची सुकन्या असा शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। साखरपुडा खेळाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 5:45 शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर पाहिलं तर आज लग्नाची तीच देखील मोठी आहे। सकाळपासून सगळ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना आमची देखील धावपळ होते आणि म्हणून सगळ्याच ठिकाणी जाणं महत्त्वाचं असल्यामुळं वेळेची मर्यादा लक्षात ठेवून आजच्या काळात येऊन देखील वधूवरांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। आजचं वरराजा आणि वधूराणी दोघेही उच्च शिक्षित आहे आणि चांगल्या पदावरती ते त्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत आहेत आणि चिरंजीव प्रतीकच्या आयुष्यामध्ये काजल ही आज लक्ष्मीच्या पावलांना पदार्पण करणार आहे। पोखरकर परिवार आणि गावडे परिवारामध्ये या निमित्तानं ते ऋणानुबंध नात्याच्या निमित्तानं जोडले जाणार आहे। आपण सर्व मंडळी या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहात। आपण सर्वांनी सकाळी जशी उपस्थिती दाखवली तसंच सायंकाळी देखील आपण वधूवरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्याला विनंती करतो। अजूनही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं वधूवरांना मधल्याच काळामध्ये शुभेच्छा देऊन मी या ठिकाणाहून जातोय आणि या वधूवरांचं वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं यशाचं भरभराटीचं